2 मोठे आकाराचे कांदे याला कट करून घ्या। छोटे मोठे कसेही केले तरी चालतील। ही आपली कांद्याची चटणी झटपट होईल। त्यासाठी 1 चमचाभर लाल तिखट, चवीपुरतं मीठ, आणि चमचाभर धनिया पावडर आणि 7-8 कळ्या लसणाच्या। एवढं मिक्स करून मिक्सरला लावून घेऊया। हे बघा, या पद्धतीने असं बारीक असं वाटून घ्या। तुम्ही मिक्सर न लावला तरी चालेल, खलबत्त्यात वाटून घेतलं तरी चालेल, पण आमच्याकडे नाही आहे त्यामुळे मी मिक्सरला थोडं बारीक मोठं वाटून घेतलेलं आहे। आता तडका करण्यासाठी पळीभर तेल गरम करायला घेतलेलं आहे। यामध्ये दुसरं तिसरं काहीही न टाकता फक्त जिरे टाकायचं आहे। बघा, जिरे तडतडेपर्यंत आपल्याला ही चटणी समोर ठेवून घ्यायची आहे। चटणी आता जिरे बघा, हे बघा आपल्याकडे पूर्ण तडतडले आहेत। तर हे गॅस बंद करत आहे मी आता, आणि चटणीमध्ये असे जिऱ्याची फोडणी आपण चटणीला देऊया। बघा, आणि असं मिक्स करून घ्यायची, आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। हे बघा, आपल्या 5च मिनिटात आपली गरमागरम मस्तपैकी कांद्याची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही याला कशाबरोबरही खाऊ शकता, भाजीसोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत।